त्याचबरोबर हिमायतनगरमधील पळसपूर येथील प्रदीप किशन खेडे, पंजाबराव सूर्यवंशी आणि चिंचगाव येथील रंगनाथ माधव विनंती आहे आपण स्टेजच्या उजव्या स्थानातून व्हावे. सन्माननीय प्रगतशील शेतकरी देगलूरचे अगदी अल्पावधीमध्ये सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तरी कृपया आपण सभामंडप आपला सूचना आहे, आपण सभामंडपाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यामध्ये काही फुलं घेऊन जा. जाम बुजुर्ग येथील रामराव जीवनराव गोंड यांना पण विनंती आहे, कृपया आपण व्यवहारे बोरी तालुका कंधार, कृपया पारुबाई खंडू व्यवहारे आहेत का? यानंतर हनुमान आनंदराव काटेकर मुक्कामपट लोणी तालुका अर्धापूर, हनुमान आनंदराव काटेकर. मुदखेड अंजली तुकाराम आवातीर, इकडे समोर बघा, समोर. मंगाळे किशन उद्धवराव मंगाळे मुक्काम पानसवडी तालुका कंधार, पंचसूत्री मॉडेल. त्यानंतर मुदखेड मधील जायचं आहे. यानंतर मुदखेड तालुक्यातील राम शिंदे रोही पिंपळगावचे शेतकरी टोमॅटोच्या विविध जातीचे उत्पादन घेतात, वेगवेगळ्या कलरचे टोमॅटो उत्पादित करतात. करडईमध्ये उल्लेखनीय कार्य आहे, राज्य पातळीवर त्यांना पारितोषिक प्राप्त झालेले आहेत. कावेरी सुमित चिमनपाडे. महाराष्ट्र राज्यामध्ये करडई उत्पादनामध्ये द्वितीय क्रमांक यांनी पटकवलेला आहे, कावेरी सुमित चिमनपाडे. यानंतर देगलूर मधील सांगवे करडखेडचे अच्युत गोविंदराव पाटील. या मॅडमनी करडई उत्पादनामध्ये राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे आणि अभिमानानं सर सांगावं वाटतं की करडई उत्पादनामध्ये देगलूर तालुका राज्यामध्ये सलग 3 वर्ष झालं प्रथम द्वितीय तृतीय देगलूर तालुक्यातून उत्पादन येत आहे. यानंतर अच्युत गोविंदराव पाटील. या राज्यामध्ये नांदेड उपविभागाचे त्याच्यानंतर देगलूर किनवट याप्रमाणे उत्पन्न आपल्याला प्राप्त होणार नाही. महाराष्ट्र शासन कृषी विभाग उपाभियानांतर्गत जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालय नांदेड कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 2026 या ठिकाणी आयोजन करण्यात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य अशा प्रांगणामध्ये प्रधानमंत्री शिक्षा अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत शेतकरी तसेच महिला मार्फत उत्पादित स्थानिक भाजीपाला चांगलं झालं. आता काढणी झाकून ठेवलो महामंडळ मर्यादित त्यांचा पण स्टॉल उपलब्ध. भावना आणि त्यातून आपण या क्षेत्रामध्ये जे आपण उत्तम काम करत आहात ते खरोखरच उल्लेखनीय आहे असं मी म्हणलं चुकीचं ठरणार नाही. आणि त्यामुळे आपल्या सर्वांना कल्पना आहे की शेतकऱ्यांची जी अवस्था असते, आपण नेहमी शेतीप्रधान कृषीप्रधान आपला देश आपण म्हणतो, गोष्ट खरी. म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्न अन्नदाता आहे शेतकरी,
आणि त्याच्या अथक प्रयत्नातून हा देश जगतो. आता प्रत्येकाच्या ताटामध्ये अन्न देण्याचं काम, मग ते ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, त्या सर्व कालावधीमध्ये शेतकरी मोठ्या कष्टाने काम करतो आणि आपल्या कर्तव्याने, आपल्या निष्ठेने त्याचं कर्तव्य तो पार पडतो. आणि योगदान फक्त आर्थिकच नाही तर सामाजिक आणि राष्ट्राला सुद्धा उपयुक्त ठरेल अशा प्रकारचं महत्त्वाचं योगदान आपला शेतकरी हा संपूर्ण देशामध्ये करत आहे. त्या मेहनतीचा सन्मान करण्याचा योग आहे आणि तुमचा सन्मान करत असताना आम्हाला मनापासून समाधान आणि आनंद आहे. अशा या लोकांचा आम्ही सन्मान करत आहोत ज्यांचं योगदान राष्ट्राला आहे, देशाला आहे, महाराष्ट्राला आहे, नांदेड जिल्ह्याला आहे, असं मी म्हणतो लागू ठेवलं आहे. आपण पाहतोय माल हा थेट मार्केटमध्ये आणि त्या थेट मार्केटमधून स्वस्त किमतीमध्ये तुम्हालाही उत्पन्नाचा फायदा व्हावा आणि शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळाला आणि ग्राहकाला सुद्धा कमी किमतीमध्ये, रास्त किमतीमध्ये हा सगळं उत्पादन बाजारपेठेमध्ये आता उपलब्ध होणार आहे. आणि त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा फायदा, मगाशी AI चा उल्लेख केला, आमच्या कलेक्टर साहेबांनी केला. आणि दिल्लीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये फार मोठं प्रदर्शन झालं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आपण प्रत्येक ठिकाणी शोधतो, बुवा माहितीच नसते कसं करायचं, काय करायचं, फवारणी किती करायचं, कृत्रिम काय आणि ऑर्गॅनिक काय, नॉन ऑर्गॅनिक काय, सगळ्या गोष्टी संभ्रम आहे, शेतकऱ्याला माहीत नसतं. आता ॲप सुद्धा शेतीला किती पाणी दिलं पाहिजे, किती त्याच्यावर खत टाकलं पाहिजे, केव्हा लागवड केली पाहिजे, केव्हा शेती आपण ती तोडायचं योग्य झाले, ऊस केव्हा तोडला पाहिजे, भाजी केव्हा काढली पाहिजे, हे जे काही शेड्यूल आहे, जे काही काम आहे लागवडीपासून ते उत्पादन होईपर्यंत, याला आता अतिशय सोप्या पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आता सरळ आपल्याला ही माहिती मिळू लागलेली आहे.